यांना नेहरूच खुपतात असं नाही, यांना गांधीही खुपतात, यांना टिळकही खुपतात, यांना सावरकर सुद्धा खुपतात. कारण सावरकरांचं हिंदुत्व आणि यांचं हिंदुत्व वेगळं आहे. सावरकरांचं हिंदुत्व भौगोलिक होतं, या देशावर प्रेम करेल तो हिंदू आहे. यांचं सांस्कृतिक आहे, जिथं जिथं हिंदू तिथं तिथं हिंदुस्थान. ही लेबेनस्ट्रॉमची भाषा आहे आणि ती हिटलरची भाषा आहे, ती यांची भाषा आहे. तेव्हा यांना सावरकरही चालत नाहीत. गांधीचा तर यांनी खूनच केला आणि आता गोडसेची देवळं लावत आहेत. नेहरूंचा द्वेष करण्याचं कारण एवढं जास्त मोठं आहे की नेहरू 1930 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 1964 पर्यंत 34 वर्षापर्यंत त्याने या देशाचं राजकीय नेतृत्व केलं. हे करत असताना ते असं म्हणत आले की मी सेक्युलरिझम हे मूल्य मानतो. हा विश्वास नाही, विचार नाही, मूल्यच आहे माझ्यासाठी. सरदार पटेल आणि नेहरू यांच्यातला फरक एक असा आहे, म्हणजे सरदारही सेक्युलर होतं, नेहरूही सेक्युलर होतं. फरक काय होता? तो फरक सरदारांनीच सांगितला आहे. कलकत्त्याच्या एका BM बिर्ला नावाच्या इंडस्ट्रियलिस्टांनी सरदारांना एक पत्र लिहिलं की मुसलमानांनी मागितल्यामुळं आपण पाकिस्तान दिलं, आता उरलेल्या देशाला हिंदुस्थान म्हणायला काय हरकत आहे? तर सरदारांनी त्याला जे उत्तर दिलं, 6 पानांचं उत्तर, ते माझे 10 पुस्तक आहेत. त्यांनी असं म्हटलं आहे की जर आपण याला हिंदुस्थान म्हटलं तर काश्मीर आपलं आहे असं आपण कसं म्हणू? पंजाबवर आपण आपला हक्क कसा सांगू? मेघालय, मणिपूर, नागालँड या वस्त्या आपल्या राहणार नाहीत. सेक्युलरिझम ही या देशाच्या एकात्मतेची गरज आहे. नेहरू आणि पटेलांमधला फरक हा आहे की नेहरू सेक्युलरिझम मूल्य म्हणत होते, त्याशिवाय लोकशाही जिवंत राहू शकत नाही असं म्हणत होते. सरदार म्हणाले सेक्युलरिझम ही या देशाच्या एकात्मतेची गरज आहे म्हणून आपलं आवश्यक आहे. पण संघाची खरी अडचण अशी आहे की संघाला इतिहासच नाही. त्यांना स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास नाही आहे. त्याच्या आधी सरंजामदार होते, इंग्रजांचं राज्य होतं, त्याच्या आधी मोगलांचं राज्य होतं, त्याच्या आधी जे होते मौर्य, गुप्त वगैरे ते काही संघवाले नव्हते, ते राजे होते. तर संघाला इतिहासच नाही आहे. त्यामुळं ते जो कोणी जसा सापडेल त्याला आपलं करतात. उदाहरण हे विवेकानंद आहेत. हो, विवेकानंद समाजवादी होतं, ते म्हणायचे मी समाजवादी आहे. एक वाक्य तर फार भयानक आहे, या देशातले ब्राह्मण मातीत गाडून टाकले पाहिजेत, त्याशिवाय या देशाचा उद्धार होणार नाही असं ते म्हणाले. हे विवेकानंद. हो. आता तुम्ही मगाशी ओझरतो उल्लेख केला, नथुराम गोडसेचं उदात्तीकरण पूर्वी इतकं होत नसायचं. लपून छपून कुठेतरी त्याचं ते शपथ वाचन वगैरे, ते कोर्टातल्या प्रतिज्ञेचं वाचन वगैरे अशा गोष्टी व्हायच्या. आता त्याची मंदिरं व्हायला लागली, आता त्याच्या ते मिरवणुका वगैरे काढायला लागले. आणि आता महात्मा गांधींच्या जयंती पुण्यतिथीला समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणामध्ये गांधींच्या शिव्या आणि नथुराम गोडसे अमर रहे, पंडित नथुराम गोडसे वगैरे त्याचं गौरवीकरण सुरू असतं. सरकार पक्षाकडनं सुद्धा त्यांच्यावरती कोणती कारवाई होत नाही, एक प्रकारे समर्थनच दिलं जातं. काय होणार आहे गांधी विचाराचं पुढच्या काळामध्ये? काही होणार नाही. काही होणार नाही. काही होणार नाही. याचं कारण सांगतो. सॉक्रेटिस कधीच मरत नाही, बुद्ध कधीच मरत नाही, ज्ञानेश्वर कधीच मरत नाही, ते अजरामरच आहेत. या देशामध्ये मारणारे कधीच मोठे झाले नाहीत, मरणारेच मोठे झाले. ही जी पिढी आहे ना संघवाल्यांची, ही
आरंभापासून म्हणजे 1925 पासून गांधींचा आणि नेहरूंचा द्वेष करत वाढलेली पिढी आहे. आता त्यांच्या हातात सत्ता आली असल्यामुळं आणि द्वेष ही भावना प्रेम या भावनेपेक्षा सामर्थ्यवान असल्यामुळे ते द्वेषाच्या मार्गाने जात आहेत. पण द्वेष हा सामर्थ्यवान असला तरी अल्पजीवी असतो. कधीतरी नव्या पिढ्या येतात आणि नव्या पिढ्या पुन्हा एकदा सत्य समजावून घ्यायला लागतात. मला अनेक संघवाले माहीत आहेत की ज्यांची मुलं संघाला फार शिव्या देतात. परवापर्यंत जी माणसं गांधींना शिव्या देते ती आता मोदीला शिव्या देत आहेत. स्त्रिया देतात. परवा तर अमित शहावर बायकांनी जोडे फेकले. रामकृष्ण जिवंत का राहतात, बुद्ध गांधी जिवंत का राहतात, तर चांगल्या गोष्टींना मरण नसतं. असं समजा की आपण एका संधी काळातून जात आहोत आणि संधी काळ फार काळ टिकत नसतं. प्रकाशाचे दिवस येतातच आणि जेव्हा प्रकाशाचे दिवस येतात तुम्हाला दोन तीन माणसांची नावं सांगतो मी तुम्हाला. व्हॉल्टेअरचा हद्द पार केलं होतं. तो दुसरीकडे कुठेतरी स्वित्झर्लंडमध्ये मेला. नंतरच्या पिढ्यांच्या लक्षात आलं की अरे एवढ्या ज्ञानी माणसाला आपण त्याचं प्रेत तिथून उकळून आणलं आणि पॅरिसमध्ये त्याची अंत्ययात्रेने 10 लाख लोक होते. बापरे. आज मी आत्ता सकाळी वाचलं नेपोलियनला त्या हेलेनाच्या बेटावर तो 21 साली मेला तर गाळून दिलं. पण मग पुढे फ्रान्सच्या जनतेच्या मनात नाही की नाही तो आपला थोर पुरुष होता. झाल्या असतील चुका म्हणून तिथलं प्रेत उकळून आणलं आणि पॅरिसमध्ये त्याची एक भव्य कबर बांधली. समाज आपले उपकार करताना विसरत नाही आणि इतिहास ही कृतज्ञ गोष्ट नाही. इतिहास हा अधूनमधून वळणं घेत असेल पण पुन्हा सत्याच्याच मार्गावर येत असतो. हीच समाजाची ही गोष्ट आहे. भरपूर सुभाषितच मिळाली याच्यात. शेवटचा त्रास देतो फक्त. पण बघाशीच विचारायचं होतं राहिलं माझं. धर्म, अध्यात्म, तत्वज्ञान आणि या सगळ्याचं इतकं चिंतन तुम्ही केलं, अजूनही करतात त्याविषयी सगळं. आत्ता आपल्या देशामध्ये कदाचित बालिश वाटेल तुम्हाला प्रश्न हा, तरी पण मला विचारायचं आहे. इतके मोठ्या प्रमाणामध्ये धार्मिक सद्गुरू आणि त्यांचे वेगवेगळे सत्संग आणि त्याच्या नादाला लागणारे लाखो लोक आपण पाहतो. जे तुम्ही चिंतन केलंय, जो अभ्यास तुम्ही केलाय मागच्या काही या वर्षांमध्ये धर्म आणि अध्यात्म आणि तत्वज्ञानाचा, विशेषतः भारतीय, आणि हे आत्ताचं जे धर्म सांगतात सगळे लोक, मग ते सगळ्या वाहिन्यांवरनं तर सगळ्या मोठमोठ्या सत्संगांमध्ये, याच्यामध्ये किती तफावत आहे? स्पेंगलर नावाचा एक तत्वज्ञ झाला. तो असं म्हणाला की समाज हा जो प्रगती करतो तो त्यातल्या बहुसंख्य लोकांच्यामुळे प्रगती करत नाही. समाजामधले विचारवंत अल्पसंख्यच असतात. हे अल्पसंख्य जेव्हा आत्मनिश्चयी होतात तेव्हा ते आपल्या सोबत समाजाला समोर घेऊन जातात. हे स्पेंगलरचं जे विधान आहे हे आपल्या इथं आता लागू होते आहे ना. अजूनही कुंभमेळा नाशिकला आता होतोय तुमच्या इथं. आंदोलन झालं, शमलं. आंदोलन करणारेही थकले. सरकारची ताकद मोठी असते आणि विचार आणि भक्ती, तर्क आणि बुद्धी, मन यात फरक आहे. बहुसंख्य माणसं श्रद्धेनं जातात. फार थोडी माणसं अशी असतात की जी तर्कानं जातात. आता तुम्ही विषय काढला आहे म्हणून मी सांगून टाकतो. मी आत्ता जो लेख लिहायला घेतला आहे तो हा आहे की
फिलॉसॉफी आणि तत्वज्ञान ह्या दोन गोष्टी सारख्या नाहीत. या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत. तत्वज्ञान याचा अर्थ काय होतो? तत्वज्ञान म्हणजे या तत्वाचं ज्ञान म्हणजे ईश्वराचं ज्ञान. आणि फिलॉसॉफी म्हणजे काय? फिलॉसॉफी म्हणजे सत्याचं ज्ञान. ते परंपरेनं चालत आलेलं आहे तत्वज्ञान. फिलॉसॉफीने बी आहेत आणि ती थोड्या माणसांची आहे. फिलॉसॉफर्स किती आहेत जगात? ते थोडेच आहेत. तत्वज्ञही थोडेच आहेत, पण त्यांचे भगत पुष्कळ आहेत. तो आसाराम बापू त्याची 27,000 कोटीची इस्टेट आहे. श्री श्री रविशंकर याची प्रत्येक प्रांतात प्रचंड इस्टेट आहे. आणि केवढी इस्टेट आहे! एकेका इस्टेटीचा सांभाळ करायला त्यांनी कर्नलच्या पदावरून रिटायर्ड झालेले लष्करी अधिकारी नेमलेले आहेत. त्यांनी यमुना नदी नासवली तर त्याचा दंड भरला नाही ना त्यांनी अजून. ते यांना अनुयायी सापडतात. मला खूपदा असं वाटतं की तुकाराम ज्ञानेश्वरांनी ट्रिक्स केल्या नाहीत लोकांना बनवणाऱ्या. हे ट्रिकवाले. समाजाला सुद्धा चमत्काराचंच आकर्षण जास्त असतं आणि हे चमत्कार दाखवतात. मी तुम्हाला विलासराव देशमुखांची गोष्ट सांगतोय. विलासराव देशमुख म्हणाले, तुम्ही एकदा त्या दक्षिणेतला कोण तो सत्यसाई बाबा त्याच्या दर्शनाला जा, मी जात असतो म्हणे. तो म्हणे मागच्या खेपेला मी गेलो म्हणे, तुम्ही जाऊन या म्हणे. तुम्ही म्हटलं मागच्या खेपेला तुम्ही गेले तर त्यांनी तुम्हाला हिऱ्याच्या अंगठी दिली म्हटलं, आठव? हो म्हणे. तर म्हटलं तुम्ही एक सांगा, त्या बाबाला सांगा म्हटलं, ती हिऱ्याची अंगठी देत असेल तर मी जातो म्हटलं, नाहीत नाही जात म्हटलं. तर त्यावर त्यांनी मला जी गंमत सांगितली ती अशी की मी त्यांना जाण्यापूर्वी कळवलं होतं म्हणे की आम्ही 3 मंत्री येत आहोत. त्याप्रमाणे आम्ही गेलो म्हणे. तर बाबांनी असं करून तयार 3 अंगठ्या हिरव्या आम्हाला तिघांना दिल्या म्हणे. आमच्याबरोबर एक राज्यमंत्री आला होता म्हणे. मी म्हटलं त्याला म्हणे, बाबा हेही आमचे राज्यमंत्री आहेत. पण बाबाजवळच्या अंगठ्या संपल्या म्हणे. मग त्यांनी त्याला सोन्याची एवढीशी माळ दिली म्हणे. पण आहे ना लोक सुशिक्षित त्याच्या पायाशी. आणि अंधश्रद्धा ही निरक्षरांमध्येच असते असं नाही, साक्षरांमध्येच असते आणि ती जास्त असते. उलट त्यांना आपल्या अंधश्रद्धेचं समर्थन करता येते. खरं हे आहे ना, त्याला काय करणार? मी तुला गांधींचं ते 2 ओळी सांगतो. मी मागच्या एका व्याख्यानामध्ये वापरल्या होत्या. गांधीजी असं म्हणाले, ईश्वर सत्य है. पुढलं वाक्य म्हणाले, सत्य ईश्वर है. कुराणामध्ये असं मानतात की पहिल्या ओळीपेक्षा दुसरी ओळ जास्त महत्वाची असते. तेव्हा गांधी ईश्वर मानत होता की सत्य मानत होता? मला गांधीच्याच धर्मनिष्ठेविषयी शंका आहे. की एका बाजूला ते म्हणायचे मी कडवा हिंदू आहे, पण लगेच ईश्वर अल्ला, कडवा हिंदू ईश्वर अल्ला कसा म्हणाल? माझं गांधी पुस्तक जे आहे त्याचं शेवटलं प्रकरण गांधी आणि धर्म आहे. त्यात असं म्हणतं गांधीचा कोणताही धर्म नव्हता. तर सत्य हे फिलॉसॉफीचं ध्येय आहे आणि तत्वज्ञानाचं ध्येय ब्रह्म आहे. आता तिकडे जायचं असं तिकडे जा, इकडे जायचं असं इकडे जा. 2 परत फिलॉसॉफी. आपलं दुर्दैव असं आहे की आपल्या विद्यापीठामध्ये सुद्धा तत्वज्ञानाला फिलॉसॉफी म्हणतात. हो, इट्स रॉंग. दे आर 2 अपोजिट थिंग्स. फिलॉसॉफी तर्काच्या आधारानं जाते, तत्वज्ञान श्रद्धेच्या अंगानं जाते. आणि श्रद्धा आणि तर्क यात अंतर आहे. एक मनाचा विषय आहे, एक मेंदूचा विषय आहे. जे मेंदूच्या विषयानं बाजूनं गेले ते फिलॉसॉफरच आले, जे मनाच्या विषयानं गेले
ते भगत झाले. त्यातले जे थोडेसे बुद्धिमान होते ते, पण त्यातले जे खरे संत होते त्यांचा समाजाने छळ केला. ज्ञानेश्वराचा छळ केला, तुकारामाचा छळ. तुम्हाला शंकराचार्याची गोष्ट माहिती आहे का? तुम्ही मागे एका व्याख्यानामध्ये सांगितली होती, ते मी ऐकलं त्याच्या होतं. आईला हो. खांदाळ्याला कोणी आलं नाही, आणि ज्यानं धर्म वाचवला त्याच्या आईला खांदाळ्याला कोण लोक आले. त्यामुळे त्याही क्षेत्रातले जे खरे असतात, बुद्धिमान असतात, तर्कशुद्ध असतात, एका चांडाळाच्या पायावर लोटांगण घातलं त्याने. जेव्हा तो त्याला म्हणाला की अरे तू अद्वैत अद्वैत सांगतो, तर तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे मग, तेव्हा त्याला समजलं की आपण पुस्तकं शिकलो, हे खरा हा अनुभव आहे. त्याच्या अंत्ययात्रेला गेले. त्यामुळं आपल्या समाजानं आपल्या संतांचाही छळच केला. आपण ज्योतिबांचा छळ केला, सावित्रीबाईचा छळ केला, आंबेडकरांचा छळ केला, गांधीला गोळ्या घातल्या, आगरकरांच्या प्रेतयात्रा काढल्या. मला खूपदा लय असं वाटतं की आपल्या देशामध्ये श्रद्धेवर मेंदूनी जर फार पूर्वी मात केली असती ना, किंवा जगातच, इस्लाममध्ये सुद्धा काय आहे, भयानक आहे. ख्रिश्चनांमध्ये काय आहे. 4थ्या शतकात एक पोप झाला, त्यांनी सांगितलं की स्वतंत्र विचार करणारी स्त्री चेटकीण आहे, ती वध्य आहे, पण ती 50 लक्ष स्त्रिया जाळल्या. धर्म नेहमी श्रद्धेच्या, आणि श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात काही फरक नाही. श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते. धर्म अंधश्रद्धेच्या बाजूने जातात, फिलॉसॉफी ज्ञानाच्या प्रकाशाच्या बाजूने जातात. असं मला नेहमी वाटत आलं आहे, आणि ते मी लिहितोय, तत्वज्ञान आणि फिलॉसॉफी सध्या. मी खरं सांगू का भैया, मी आयुष्यात इतकी वळणं घेतली, आदिवासी, कुष्ठरोगी, वर्तमानपत्र, हे ते फालतू गोष्टी, जेल, ह्यात आपलं बरंचसं वाया गेला का असं वाटतं. पण कधी कधी असं वाटतं की त्या अनुभवानं आपल्याला शिकवलं आहे काही. या गोष्टी आपण फार पूर्वी का नाही केल्या, पूर्वीच करायला पाहिजे होत्या. मार खाल्ला असता फार तर समाजाचा, पण मला त्याची भीती नाही वाटली कधी. ठीक आहे, इतक्या मोठ्या माणसांनी मार खाल्ला तर आपण खाल्लं तर काय बिघडलं होतं. खावा मार. मग अशी मी म्हटलं की मार खाणारे आणि मरणारे अजरामर होतात. मारणारे लोकांच्या द्वेषाचा आणि तिरस्काराचा विषय होता. मला त्याची भीती नाही वाटली.